कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी प्रजातीसाठी धोका निर्माण करते का? कृत्रिम बुद्धिमत्ता गरजेची आहे, पण त्याचा वापर आपण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावरती करत चाललोय का? कृत्रिम बुद्धिमत्ता ही सत्य आपल्याला नाकारता येणार नाही, पण त्याच्यासोबत आपल्याला कोणत्या काळजी घ्यायची गरज आहे का? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एक अशी बुद्धिमत्ता जी मानव प्रजातीप्रमाणेच मानवाचे कार्य करते आणि मानवाचा वेळही वाचवते। पण ही कृत्रिम बुद्धिमत्ता नेमकी मानव प्रजातीसाठी शाप आहे का वरदान? कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानव प्रजातीला काही धोका निर्माण होऊ शकतो का? चला तर मग हेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्याशी एका अशा विषयावरती चर्चा करणार आहे जो आधुनिक जीवनामध्ये विज्ञान आणि मानवी जीवन यांच्यामध्ये एक महत्त्वाचा पूल निर्माण करतो। कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी भवितव्य। कृत्रिम बुद्धिमत्ता, ज्याला आपण इंग्रजीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतो, ही 21व्या शतकातील सर्वात मोठी वैज्ञानिक क्रांती आहे। AI म्हणजे यंत्रांना मानवी मेंदूप्रमाणे विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होणे। AI याचा वापर अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती होताना आपल्याला दिसत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचे फायदे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचे तोटे काय होणार आहेत ते पाहणार आहोत। हे फक्त विज्ञानाचे युग नसून तर कल्पनांचे प्रत्यक्षात रूपांतर करण्याचे युग आहे। त्यामुळे आज फक्त विज्ञान नाही तर प्रॅक्टिकल थिंकिंग अँड डिजिटल थिंकिंग, नॉलेज बेस्ड थिंकिंग जास्ती महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी आपलं जीवन अधिक प्रगत, सोपं आणि गतिमान बनवलेलं आहे, पण याच्याच सोबत उद्भवतात काही प्रश्न। मानवी नोकऱ्या, भावनिक मूल्ये आणि मानव जातीच्या भवितव्याच्या। मित्रांनो, हे प्रश्न उद्भवणे आणि याच्यावरती विचार करणे फार महत्त्वाचं आहे। फक्त विचार न करता आपण याच्यावरती कोणत्या पद्धतीने पावले उचलू शकतो आणि आपण आता कुठे आहोत आणि आपण भविष्यामध्ये काय केलं पाहिजे हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता याला आपण किती जरी ठरवलं तरी आपण नाकारू शकत नाही का? कारण ही काळाची गरज आहे। आज नाही तर उद्या नाकारलं तरी ती आपल्या सोबत येणारच आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि विशेष करून चॅटबॉट, ओपन AI, ChatGPT सारखे प्लॅटफॉर्म्स यांचा तर वापर अनेक दिवस झाले वाढतो आहे आणि वाढतच चाललेला आहे। ChatGPTचे जेवढे फायदे आहेत तेवढे नुकसानही आहेत। ChatGPTला आपण कितीही नाकारलं किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आपण कितीही नाकारलं तरीही आपण ते जास्तीत जास्त काळ आपल्यापर्यंत लांब ठेवू शकत नाही। मित्रांनो, साधंसं एक उदाहरण बघा। आपण एक नॉर्मल मोबाईल घ्यायला जातो आणि आपल्याला असा फोन लागतो ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती फीचर्स असतात का? कारण फ्युचरिस्टिक फोन हा आपल्याला आपलं जीवन सोपं करण्यासाठी मदत करतो। आपण जरी म्हटलं की आपण AI चा वापर कमीत कमी करायला पाहिजे, तरी आपण शोरूम मध्ये किंवा ऑनलाईन जेव्हा मोबाईल विकत घेतो त्यावेळेला आपण काय बघतो की आपला जो मोबाईल आहे त्या मोबाईल मध्ये AI किती मोठ्या प्रमाणावरती आहे, कॅमेऱ्यामध्ये AI चे फंक्शन्स आहेत का, आणि असे काय काय फंक्शन्स आहेत जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपण कंट्रोल करू शकतो। एक प्रश्न उद्भवतो तो म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ही शाप आहे की वरदान? कृत्रिम बुद्धिमत्ता ही विज्ञानाच्या आशीर्वादाने मानव जातीला मिळालेली एक अभूतपूर्व देणगी आहे। ती आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेली आहे, पण तिचा जर योग्य उपयोग झाला नाही तर ती आपल्याला शापही ठरू शकते। मित्रांनो, सर्वात प्रथम आपण जाणून घेणार आहोत AI चे काय फायदे आहेत आणि AI आपल्याला कशा पद्धतीने मदतगार साबित होऊ शकतं। AI ने विविध क्षेत्रामध्ये बदल घडवलेले आहेत। त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, व्यावसायिक क्षेत्र असे अनेक क्षेत्र येतात ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी अनेक चांगल्या प्रमाणावरती बदल घडवलेले आहेत। वैद्यकीय क्षेत्रामध्ये बघायचे झाले तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून अनेक रोगांवरती अचूक उपचार मिळतात। कर्करोग किंवा अनेक गुंतागुंतीच्या आजारावरती उपाय शोधण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही महत्त्वाची भूमिका बजावतं।
रोबोटिक सर्जरीमुळे शल्यचिकित्सा ही अधिक सुरक्षित झालेली आहे। एवढंच नव्हे तर हल्लीच्या काळामध्ये आपण पाहतो की ऑपरेशन्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती रोबोट्स करत आहेत आणि डॉक्टर्स दुसऱ्या ठिकाणी बघून ते ऑपरेशन्स सुपरवाइज करत असतात। थोडक्यात सांगायचं झालं तर आपण कमी पेन मध्ये ऑपरेशन्स जे आहेत ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून करत असतो। म्हणजे ऑपरेशन थिएटर मध्ये डॉक्टरच्या जागी रोबोट असतात आणि डॉक्टर्स त्यांना एका कम्प्युटर स्क्रीन वरून सुपरवाइज करत असतात आणि ते ऑपरेशन्स कशा पद्धतीने परफॉर्म करतायत ते पाहत असतात। आणि विज्ञानामध्ये हे पाहण्यात आलेलं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सने केला जाणारा ऑपरेशनचा जो रेट आहे तो अनेक प्रमाणावरती सक्सेसफुल साबित होतो ऍज कम्पेअर्ड टू द मॅन्युअल रेट ऑफ द ऑपरेशन्स। शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सने खूप मोठ्या प्रमाणावरती भरारी घेतलेली आहे। मित्रांनो, शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना एक वैयक्तिक शिकवणूक मिळू शकते। कोडिंग साठी अनेक असे एआय चे आधारित ऍप्स आहेत ज्याच्या माध्यमातून लोकांना कोडिंग शिकवता येते किंवा विद्यार्थ्यांना कोडिंग शिकवता येते आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका जर कोण बजावत असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स बजावतं। आणि काही ठिकाणी तर आता 3D टेक्नॉलॉजीनी टीचिंग म्हणजे टीचिंग सुद्धा करायचं, शिकवायचं सुद्धा, पण 3D टेक्नॉलॉजी वापरायची अशी काही ठिकाणी कॉन्सेप्ट आलेले आहेत। याचा अर्थ म्हणजे की आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर जास्त मोठ्या प्रमाणावरती करतो। औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कमालीची पकड आहे। एआय च्या सहाय्याने अनेक उत्पादन प्रक्रिया या स्वयंचलित झालेल्या आहेत। त्यामुळे वेळ, श्रम, पैसा आणि इतर अनेक गोष्टींची बचत होते। एखादी व्यक्ती ज्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पुरेपूर आणि जास्तीत जास्त अभ्यास केला असेल अशी व्यक्ती आपल्या व्यवसायामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्या व्यवसायाला एका नवीन टप्प्यावर घेऊन जाऊ शकते। औद्योगिक क्षेत्रामध्ये एआयचं एक साधंसं उदाहरणच घ्या ना। आपण ई कॉमर्स वेबसाईट वरती जेव्हा एखादा प्रोडक्ट सर्च करतो त्यावेळेला थोड्या वेळाने आपल्याला जाणवतं की आपल्याला त्याच्या जाहिराती विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स किंवा विविध वेबसाईट्स वरती पाहायला मिळत आहेत। उदाहरणार्थ तुम्ही जर एखादा ब्लूटूथ आपल्या Amazon किंवा फ्लिपकार्ट वरती सर्च केलात आणि सर्च करून बाहेर पडलात तर तुम्ही जर काही कालांतराने सोशल मीडिया वेबसाईट स्क्रोल करत असाल किंवा कोणती वेबसाईट स्क्रोल करत असाल तर तिथे तुम्हाला ब्लूटूथशी निगडित जाहिरात किंवा त्या वैयक्तिक वस्तूशी निगडित जाहिरात जी आहे ती तुम्हाला दिसायला सुरुवात होते। याला कारणीभूत म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा अनालायझिंग। तुमचा डाटा हा अनालाइज आणि स्टोअर केला जातो आणि त्याच्या आधारावरतीच तुम्हाला तुमच्या पुढच्या जाहिराती दाखवल्या जातात जेणेकरून तुम्ही आणखीन त्यामध्ये गुंतून जाल आणि तुमच्या मनाला एकदा कन्व्हिन्स करून तुम्ही ती वस्तू घेऊन टाकाल। एवढंच नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण खूप मोठ्या प्रमाणावरती वापरत आहोत। आपल्याला ते माहितीही आहे पण आपण त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही। एआय आधारित उपकरणे जसे की स्मार्टफोन्स, साऊंड सिस्टम्स किंवा व्हॉइस सिस्टम्स जसे की अलेक्सा, सिरी आणि ऑटोमेशन सिस्टम्स या आपल्या घरामध्ये अलीकडे मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि या सगळ्यांचा एक प्रामुख्याने कारण म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता। मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये जे इलेक्ट्रिक उपकरणं आहेत, विजेवरचे उपकरणं आहेत ते सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून कंट्रोल केले जातात। म्हणजे साधंसं बघा ना, आधीच्या काळामध्ये आपण जर पंखा वगैरे लावला तर तो आपण बटन चालू करायचो, पंखा चालू व्हायचा, बटन बंद केलं की पंखा बंद व्हायचा। पण आताच्या काळामध्ये आपण पंख्यांना सुद्धा व्हॉइस कमांड देतो। पंख्यांना व्हॉइस कमांड दिले की पंखा चालू होतो आणि पंख्यांना व्हॉइस कमांड दिल्या की पंखा बंद होतो। याचाच अर्थ या सगळ्याची जागा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप मोठ्या प्रमाणावरती घेत आहे आणि आपण त्याचा स्वीकार करत आहोत। जसं की मी मगाशीच म्हटलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स पासून आपण किती जरी ठरवलं की आपण लांब राहायचं तरी आपण लांब राहू शकत नाही, कारण हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य अंग बनलेला आहे। मित्रांनो, नाण्याची फक्त एक बाजू नसते तर नाण्याचे दोन बाजू असतात। आपल्या हाताचा पुढचा रंग आणि मागचा रंग हा कधी सारखा नसतो। एवढंच काय तर आपल्या हाताची पाचही बोटं कधीही एकसारखी नसतात। त्याचप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जसे आता आपण फायदे बघितले त्याच पद्धतीने त्याचे काही नुकसानही आहेत। सर्वात महत्त्वाची गोष्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो उपयोग आहे तो उपयोग वाढला कोविड नंतर। म्हणजे मित्रांनो, 2020 नंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग हा इतक्या मोठ्या
प्रमाणावरती वाढत गेला की त्याला काही मापच राहिलेलं नाही। लॉकडाऊनचा काळ होता, लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक गोष्टी ऑनलाईन झाल्या, मुलांचं शिक्षण ऑनलाईन झालं, मुलांच्या ज्या काही डिग्रीज आहेत त्या ऑनलाईन झाल्या। आपण घरातील बऱ्याच वस्तू या ऑनलाईन कडे शिफ्ट करत गेलो आणि त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये जागा घेत गेलं ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता। AI मुळे नोकऱ्यांवरती नेमका कसा परिणाम होतो, तर स्वयंचलित यंत्रणा वाढतात। स्वयंचलित यंत्रणा आणि रोबोट्स वाढल्यामुळे आपल्या देशाचा जो कामगार वर्ग आहे किंवा जो मजदूर वर्ग आहे त्यांच्या पोटावरती पाय देण्याचं काम आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे होऊ शकतं। साधंसं सांगतो मित्रांनो, आपल्या देशामध्ये जेव्हा एखादा कामगार काम करतो आणि जेव्हा एखादा आर्टिफिशियल इंटेलिजन्स काम करतं त्याच्यामध्ये फरक असतो। कामगारांना देण्यासाठी पैसा लागतो, कामगार काम करण्यासाठी वेळ जास्त घेतो आणि कामगाराचं काम खूप वेळ चालत असल्याने काही काही वेळेला कंपनीला लॉस देखील होऊ शकतो। पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर आपण पाहिलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे वेळ वाचतो, कंपनीचा लॉस वाचतो आणि कंपनीचा पैसाही वाचतो। पण याच्यामुळे कुठे ना कुठेतरी कामगाराच्या पोटावरती पाय देण्याचा प्रश्न उद्भवतो का? भारतामध्ये अशी असंख्य लोक आहेत जे रोज कमवतात आणि रोज खातात, त्यांना आपण मजदूर असं म्हणतो। खरं तर भारताची ओळख ही इथे असलेल्या युवा पिढीमुळे आहे। म्हणजेच भारतामध्ये युवा पिढी, काम करणारी आणि काम करण्यासाठी उत्सुक असणारी पिढी ही खूप मोठ्या प्रमाणावरती आहे, ज्यांना काम करण्याची गरज पण आहे। पण अलीकडे आपण पाहतो की माणसांची जागा ही कृत्रिम बुद्धिमत्तेने आणि रोबोट्सनी घेतलेली आहे। त्यामुळे माणसाला याचा खूप मोठा फटका बसताना आपल्याला भविष्यामध्ये दिसू शकतो। आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर जसा जसा वाढतो तसा तसा सुरक्षेचा प्रश्नही उद्भवतो। आर्टिफिशियल इंटेलिजन्स जरी सेफ असलं तरी काही काही ठिकाणी सुरक्षेचे प्रश्न उद्भवतात। ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर चुकीच्या हाताला लागलं तर। आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रत्येक वेळेला चांगल्याच माणसाच्या हातात असेल अशातला भाग नाही। उद्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कोण करू शकतो ते आपण सांगू शकत नाही आणि त्यामुळे सिक्युरिटीचा आणि सायबर सिक्युरिटीचा प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणावरती उद्भवतो। आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित तंत्रज्ञान जर चुकीच्या हातामध्ये गेलं तर सायबर हल्ले, हॅकिंग याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावरती वाढू शकतो। अलीकडच्या काळामध्ये सायबर हॅकिंग आणि डिजिटल हॅकिंग याचे प्रश्न, याचे सुरक्षेचे प्रश्न आणि याचे स्कॅम्स खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आपण पाहत देखील आहोत। आज एक नवीन स्कॅम तर उद्या एक नवीन स्कॅम, आज एक OTPचा स्कॅम तर उद्या एक डिलिव्हरीचा स्कॅम, असे असंख्य स्कॅम्स आपल्याला आज दिवसेंदिवस आपल्या समोर येताना दिसत आहेत आणि काही काही वेळेला तर आपणच या जाळ्यामध्ये अडकून जातो आणि आपल्याला कळत देखील नाही। मध्यंतरी मी सहज मोबाईलवरती सर्फिंग करत असताना माझ्या असे निदर्शनास आले की एक अशी कृत्रिम बुद्धिमत्तेची टेक्नॉलॉजी आलेली आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही कुणाच्याही आवाज काढून समोरच्या व्यक्तीशी फोनवरती बोलू शकता। मग तो तुमचा आवाज एका परिचित व्यक्तीचा असू शकतो किंवा एखाद्या मोठ्या सुपरस्टारचा। मित्रांनो, आपण असे जे आवाज बदलून होणारे प्रँक आहेत ते आपण रेडिओ स्टेशन्स वरती ऐकतो आणि आपण त्याच्यातून मजा घेतो। पण मित्रांनो, हे प्रँक्स फक्त गमतीपुरतच मर्यादित राहिले तर ठीक, पण विचार करा उद्या जर एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हातात हे डिव्हाइस सापडलं तर त्याची किती मोठी गफलत ही सामान्य माणसांमध्ये होऊ शकते। उद्या जर तुमच्या परिचितांपैकी एकाचा आवाज काढून एका स्कॅमरने तुम्हाला फोन केला आणि पैशाची मागणी केली आणि ओळखीच्यातला आवाज आहे असं सांगितलं आणि तुम्ही सुद्धा तो आवाज आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे खरा आहे की खोटा आहे हे ओळखू शकला नाहीत तर तुम्ही किती मोठ्या प्रमाणावरती पैशासाठी फसू शकता याचा आपण खरंच विचार करण्याची गोष्ट आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या वापरासोबत आणखीन एक प्रश्न उद्भवतो, तो म्हणजे मानवतेच्या भावनिकतेचा आणि मानवतेच्या नीतिमूल्यांचा। मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे कम्प्युटर बेस्ड इंटेलिजन्स असल्यामुळे ते फक्त डाटा आणि अनालिसिस याच्यावरती काम करतं। त्यांना मानवी मूल्यांची जास्तीत जास्त समज नसते आणि त्यांना मानवी मूल्य समजत नाहीत। त्यामुळे मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरामुळे माणूस स्वतःची नीती मूल्ये, भावनिकता ही कुठे ना कुठेतरी विसरत चालला आहे का? मित्रांनो, 2020 नंतरचा जर आपण काळ बघितला
तर माणूस भावनिक कमी आणि प्रॅक्टिकल जास्त होत चाललेला आहे. प्रॅक्टिकल असणं चुकीचं नाही, प्रॅक्टिकल हे असलंच पाहिजे. आजच्या काळामध्ये नुसतं भोळं राहून चालत नाही, तर आपली एक विचार करण्याची क्षमता असली पाहिजे. पण मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापराआधी जर आपण पाहिलं तर माणूस भावनिक सुद्धा असायचा. माणसाला योग्य निर्णय घेताना विचार करावा लागत असायचा, पण तो योग्य निर्णय भावनेच्या भरात नव्हता घेत, तर विचार करून, व्यवस्थित विचार करून तो निर्णय घेत असायचा. आणि एखाद्या परिचित व्यक्तीला जर मदतीची गरज लागली तर मित्र किंवा कोणीही संबंधित नातेवाईक मदतीसाठी मात्र लगेच धावून जायचे. पण जसा जसा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग वाढला तसं तसं आपण पाहतो की मित्रांनो, आपल्याला मानवी नीतिमूल्ये कमी होत चाललेली आहेत, आपली भावनिकता कमी होत चाललेली आहे. अलीकडे जर आपल्याला कोणी मदत मागितली तर आपण प्रॅक्टिकली विचार करतो आणि भावनिक विचार आपले कमी होतात. मित्रांनो, हे कुठे ना कुठेतरी कमी व्हायला पाहिजे किंवा थांबलं पाहिजे, कारण शेवटी माणूस हा माणसानेच सांभाळला पाहिजे. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मानवी भवितव्यावरती कशा पद्धतीने प्रभाव होऊ शकतो. एआय मुळे अनेक कामही गतिमान होतील. स्मार्ट सिटीज आणि मेडिकल सेक्टर मध्ये तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा जास्तीत जास्त प्रमाणावरती होताना दिसेल. मित्रांनो, याच्यामुळे डॉक्टर्सना सुद्धा एक धोका निर्माण होतो. लोक डॉक्टर्स होत आहेत, एवढी मेहनत घेत आहेत, पण डॉक्टरांच्या जागी जर उपचारच आर्टिफिशियल इंटेलिजन्स करत असेल तर तुमचं मेहनत, तुमची श्रम याला कुठे ना कुठेतरी तडा जातोय का, ही गोष्ट देखील विचार करावी लागेल. एआय मुळे संशोधन क्षेत्र अधिक गतिमान होईल, पण मानवी सर्जनशीलता त्यापेक्षा कमी नाहीये, हे आपल्याला स्वीकारावंच लागेल. एआयच्या वापरामध्ये नियम व मर्यादा घालणं बंधनकारक आहे. एआयच्या मूल्यांमध्ये आणि मानवांच्या मूल्यांमध्ये जर आपण योग्य तो समतोल साधला तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्यावरती हावी होणार नाही, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला कंट्रोल करणार नाही. एक लक्षात घ्या, आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आपण कंट्रोल करतो, आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स कधीच कंट्रोल करत नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर जास्तीत जास्त वाढल्यामुळे मानव स्वतःचे बेसिक कॅल्क्युलेशन्स करायला विसरलेला आहे, मानव स्वतःची विचारसरणी करायला विसरलेला आहे, मानव स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती जास्त जोर द्यायला कमी पडत आहे. मित्रांनो, याचीच मला कुठे ना कुठेतरी चिंता वाटते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा टेक्नॉलॉजी जेव्हा एवढी डेव्हलप नव्हती तेव्हा आपल्याला पुस्तकांचा सुगंध असायचा, आपण लायब्ररीच्या पायऱ्या चढायचो, आपल्या मेंदूला ताण द्यायचो, आपण विचार करायचो आणि पुस्तकांशी आपण मैत्री करायचो. पण मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढल्यापासून आत्ताच्या पिढीला लायब्ररीचा गंध नाही, आत्ताच्या पिढीला पुस्तकांचा गंध नाही, आत्ताच्या पिढीला जास्त विचार करावा असं वाटत नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आत्ताच्या पिढीमध्ये पेशन्स अजिबात नाहीयेत. आता लोकांना जे तोंडात आलं की लगेच हातात हवं असतं. म्हणजे आत्ताच्या विद्यार्थ्यांना किंवा आत्ताच्या पिढीला संशोधन करायचं नाही, डिक्शनरी मधून एखादा शब्द शोधून काढायचा नाही, तर त्याच्यासाठी आपण गुगल वरती जाऊन ट्रान्सलेट करून लगेच त्याचा अर्थ काय आहे ते पाहणार आहोत. पण मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे मानवाची विचार करण्याची क्षमता कुठे ना कुठेतरी कमी पडत आहे. आज आपल्याला एक साधा मेलही ड्राफ्ट करता येत नाही, अशी स्थिती आपली भवितव्यामध्ये होऊ शकते. आपण अलीकडे फॉर्मल मेसेज जरी टाईप करायचा असेल तर तो चॅट जीपीटी मधून टाईप करतो, एखादी मेल टाईप करायची असेल तर ती चॅट जीपीटी मधून टाईप करतो. मित्रांनो, माणसाची क्रिएटिव्हिटी माणूसच माणसाच्या तंत्रज्ञानामुळे मारत आहे की काय, अशी एक भीती निर्माण होते. आपल्याला आपण एआयचा वापर कितपत केला पाहिजे हे लक्षात यायला पाहिजे, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर चुकीचा नाही, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर जास्त मोठ्या प्रमाणावरती झाला तर तो नक्कीच धोकादायक आहे. एकीकडे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणतात की एआय इज मोर डेंजरस, फार मोर डेंजरस फॉर अस, पण दुसरीकडे आपणच कृत्रिम बुद्धिमत्तेला जास्तीत जास्त चालना देतो. मध्यंतरी माझ्या निदर्शनास एक गोष्ट आली. एक फोटो होता, ज्या फोटोमध्ये एक मुलगी लग्नासाठी जशी नटते तशी नटली होती, म्हणजे तिच्या अंगावरती अलंकार आणि लग्नाचा संपूर्ण ड्रेस होता. पण मित्रांनो, जर व्यवस्थित रिसर्च केला तर तसा फोटो आणि ती मुलगी पूर्ण पृथ्वी तलावरती कुठेच नव्हती. याचा अर्थ तो फोटो जो आहे तो फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी जास्त मोठ्या प्रमाणावरती तयार केला होता, इतक्या मोठ्या प्रमाणावरती तयार केला होता की आपल्याला तो खरा फोटो वाटत होता. मित्रांनो, एवढंच
नेमकंच काय, तर आधी आपण चॅट जीपीटी मधून असाइनमेंट्स बघायचो आणि असाइनमेंट्स कंप्लीट करायचो. अर्थातच याचा वापर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावरती होऊ लागला. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता एवढ्या पुढे गेला आहे की तुम्हाला काही काही सॉफ्टवेअर्स मध्ये तर तुमची जी असाइनमेंट ते रोबोट लिहून देतं, तिथे तुम्हाला ऑप्शन येतं की कन्वर्ट इनटू हँडरायटिंग म्हणून. मग तुम्ही त्याच्यावरती क्लिक केलं की जे छापलेलं आहे ते हँडरायटिंग मध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे माणसाला मेहनत करायचीच नाहीये, माणसाला सगळं काही कम्प्युटराइज्ड झालेलं आहे. मग मी तर म्हणतो की माणसाने कशाला शाळेत तरी जायचं, चॅट जीपीटी घ्या, रोबोट्स घ्या आणि त्यातूनच शिका. मित्रांनो, आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज हे असणं गरजेचं आहे. टेक्नॉलॉजी ही काळाची गरज आहे, पण त्यामध्ये आपण कितपत समतोल साधतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही मानवी प्रकल्पतेची एक सर्वोच्च निर्मिती आहे. मानव क्षेत्राने याच्यामध्ये खूप रिसर्च करून ही एक निर्मिती आणलेली आहे. पण मित्रांनो, याचा योग्य वापर न झाल्यास याची तलवार ही दोन्ही बाजूंनी तेवढीच धोकादायक आहे. तिचा जर योग्य उपयोग झाला तरच ती वरदान ठरेल, अन्यथा तो मानव प्रजातीसाठी खूप मोठा शापही ठरू शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने मानवी जीवनाचा वेग वाढवलेला आहे, पण याच मानवी जीवनाच्या गाभ्यात असलेले आपण मानवी मूल्ये आणि नैतिकता कधीच विसरता कामा नये. एआय ही आपली हेल्पर म्हणजेच मदतनीस आहे, मालक नाही. त्यामुळं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करताना आपण एक गोष्ट लक्षात घ्यावी की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपल्याला वापर करायचा आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी आपला वापर नाही करायचा आहे. त्यामुळे याच्यामध्ये योग्य तो समतोल साधून आपल्याला आपल्या उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करायची आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे खाली कॉमेंट्स बॉक्स मध्ये कॉमेंट्स करून जरूर कळवा. आणि चॅनलला जर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. परत एकदा भेटूयात पुढच्याच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप मनापासून धन्यवाद.